जे आरोप करते की आष्टीतल्या आमदारांनी दबाव आणला आणि त्यांच्यावर जे आरोपी होते त्यांच्या अत्याचारातले त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही त्या आरोपी. बघा, मी त्यांच्याशी आत्ता काही बोललो नाही, म्हणून मी बोलून तुम्हाला ह्या विषयावरती बोलेन. मात्र काल वाल्मिक कराड यांनी 3 दिवसाचा उपचार केल्यानंतर रात्री उशिरा डिस्चार्ज देण्यात आला. त्या अगोदर जी आरोपींसाठी ज्या ठिकाणी उपचार केला जातो त्या ठिकाणी न करता ICUमध्ये उपचार केला जातो. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. तुमचं काय म्हणणं असेल? मी आधीपासून म्हणतो की सरेंडर होण्यापासून जी काही VIP ट्रीटमेंट झाली ती मंत्रिपदा असल्यामुळेच त्यांना ती संरक्षण तिथं दिलं जातं. त्यामुळे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी होती. अहो, हे तुम्हाला सांगतो मी की 28 तारखेला बीडला मोर्चा निघाला आणि माझ्या माहितीनुसार ते पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस तिथे ॲडमिट होते. आणि जेव्हा लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तिथून ते फरार झाले. त्यांना कुणी ॲडमिट केलं, त्या काळामध्ये कोण त्यांना भेटायला गेलं ह्याचाही तपास झाला पाहिजे. आणि आजार कुठला होता हे पण नाही, मला त्याची मी काळजी लोकांची करतो, ही गुन्हेगारांची काळजी प्रशासन करणार. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला वाटत नाही आता आंधळी सापडत म्हणून. जे काही त्या भागात जे काही घडतं, जे काही इतिहास आहे, सापडायचं असलं असतं तर पोलिसांनी सापडलं असतं, पण मला वाटत नाही आता सापडलं. प्रत्येक व्हिडिओ जे आहेत नवनवीन समोर येत आहेत, मात्र प्रशासनाला पोलीस प्रशासनाला मिळत नाहीत काही व्हिडिओ. हे बघा, मी सुरुवातीला जे बोललो होतो ना की CDR तपासलं, त्याच पद्धतीने प्रशासन जो तपास घेतं आहे आणि त्याच प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काहीतरी फुटेज आपल्याला तिथं भेटते. मग ती साखळी जुळत चाललेली आहे. जे आम्ही सांगतोय किंवा लोक सांगतायत, ते मसाजकची लोक सांगतायत, देशमुख कुटुंबीय सांगते, तो विषय तुम्हाला तुमच्या समोरच येतोय. माझ्यापेक्षा तुमच्या मीडियावरतीच सगळे CCTV फुटेज आहेत. काल मुंबईत काही आरोपीला अटक केली नाही, त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावरती खूप मोठा दबाव होता असं त्या फॅमिलीने देखील म्हणलं आहे. हे बघा, मी अनेकदा ह्या विषयावरती बोललो की हे फक्त आपण सर्वांनी डेअरिंग केली, मीडियाने सुद्धा हे दाखवलं, त्याच्यामुळं बाकीच्यावरती जो लोकांवरती जो अन्याय झाला आहे ते सुद्धा आता पुढे येते. अजून खूप जण येणार आहेत पुढे. आणि त्या विषयावरती मला वाटतं धस्सांना या SP साहेबांना त्या विषयावरती बोललो. मीही काल त्यांना भेटून आलो होतो, त्यांनी पत्रसुद्धा दिलं आहे आणि मी सुद्धा SP साहेबांना या विषयावरती बोलणार. काल मुंबईत देखील मोर्चा निघाला, आपल्याकडे देखील मोर्चे निघाले, मात्र या दरम्यान जर पाहिलं तर तुम्ही जी मागणी करता त्या मागणीवर ते अजून थांबत नाही. हे बघा, मोर्चा काढायला कुणीच कुणाला सांगत नाही. स्वतः लोक, आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दिसते की सर्व जाती धर्माचे लोक रस्त्यावर होते. आज वाल्मिक कराड जी मास्टर माइंडेड अटक झाल्यानंतर सुद्धा मोर्चे निघतात. ते म्हणजे लोकांमध्ये रोष किती. आज लोक फक्त फास्ट ट्रॅकवरती चालवायचं, CDR प्रमाणे तपास करायचा आणि 12 तासामध्ये ज्यांनी फोन केले आहेत प्रशासनाला, मग ते SP असतील, त्या भागातले DYSP असतील, त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, हे जर तपासलं तर पूर्णपणे लक्षात येईल आणि प्रशासनाला पण मोकळा श्वास दिला पाहिजे काम करायला. आणि त्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे, सरकारने घेतला पाहिजे. पोलिसांवरील